स्नेनियर्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बार्टी, टार्टी, महाज्योती, आरटी आणि इतर ज्या सारथी या ज्या संस्था आहेत, या संस्थांचे रिझल्ट, काही संस्थांचे रिझल्ट लागलेले आहेत आणि काही संस्थांचे रिझल्ट पेंडिंग आहेत. परंतु टीआरटीचा जो रिझल्ट आहे तो सुद्धा पोलीस भरतीचा रिझल्ट पेंडिंग आहे आणि इतर जे रिझल्ट आहेत ते सर्व रिझल्ट लागलेले आहेत. मग यानुसार जे काही रिझल्ट लागलेले आहेत, या रिझल्टचा कट ऑफ किती लागलेला आहे आणि त्यानुसारच आपला पोलीस भरतीचा कट ऑफ यावर्षी किती लागेल याची विद्यार्थी वाट बघत आहेत. त्यांना अजूनही शंका निर्माण होत आहे की रिझल्ट नेमका कधी लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओमध्ये हे संपूर्ण अपडेट आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलवरती कायमस्वरूपी देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे युपीएससीचा जो कट ऑफ आहे तो युपीएससीचा कट ऑफ किती लागलेला आहे तर 78.71 हा कट ऑफ युपीएससीचा लागलेला होता. मग युपीएससीच्या जागा किती आहेत आदिवासीच्या टीआरटीच्या तर त्या जागा होत्या 300 जागा होत्या. मग या 300 जागेमध्ये डिवाइड काय असतं तर जनरल मेरिट, नंतर वुमन, नंतर ऑर्फन आणि नंतर दिव्यांग विद्यार्थी, अशा पद्धतीने या 300 जागा पूर्ण झालेल्या आहेत. आणि जे वेटिंग लिस्टवरती विद्यार्थी आहेत त्या वेटिंग लिस्टवरती विद्यार्थी म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे विद्यार्थी सर्व प्रशिक्षणाचे फॉर्म भरत असतात. पण सर्व प्रशिक्षणापैकी जरी तुमची तिथे निवड झालेली असेल तरी एकाच प्रशिक्षणाला तुम्हाला लाभ घेता येते. मग अशा वेळेला कट ऑफ हा कमी येतो, त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रवेश मिळत नाही आणि त्या मागचा जो विद्यार्थी आहे तो पुढे येतो, म्हणजे तो वेटिंग लिस्ट क्लिअर होत जाते. अशा पद्धतीने ही वेटिंग लिस्ट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. दुसरी जे आहे एमपीएससीचा कट ऑफ हा आपल्या टीआरटीच्या विद्यार्थ्यांचा 86 कट ऑफ लागलेला आहे. आणि जागा किती होत्या तर जागा संपूर्ण महाराष्ट्रभरात 500 जागा होत्या. मग 500 जागेमध्ये हा कट ऑफ लागलेला आहे 86.23 कट ऑफ हा लागलेला आहे. नंतर एमपीएससी ग्रुप बी आणि ग्रुप सी चा कट ऑफ जो आहे तो लागलेला आहे 700 जागा होत्या, तो कट ऑफ लागलेला आहे 87.27. अशा पद्धतीने हा कट ऑफ लागलेला आहे. आणि या दिव्यांगाचा कट ऑफ, ऑर्फनचा कट ऑफ हा कमी लागलेला आहे. 27 पर्यंत, 20 पर्यंत, 15 पर्यंत सुद्धा हा कट ऑफ लागलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतर एमईएस महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसची जी आहे तो कट ऑफ जागा असतो त्या 50 जागा असतात आणि कट ऑफ लागलेला 87.07 हा 50 जागा असतात. त्यानंतर एसएससी जी आहे, एसएससीचा कट ऑफ खूप हाय, टीआरटीचा जो कट ऑफ आहे तो खूप जास्त हाय लागलेला आहे. 92.74 हा कट ऑफ लागलेला आहे आणि जागा असतात 100 जागा. नंतर जेएमएफसी जी आहे, जेएमएफसी जे दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये जे काही न्यायाधीश म्हणून एमपीएससीच्या माध्यमातून जी परीक्षा घेतली जाते याच्या जागा असतात फक्त 50 आणि याचा कट ऑफ मात्र एकदम कमी लागलेला आहे. कारण आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये एलएलबी करण्याचा प्रमाण अत्यंत कमी आहे, अत्यल्प आहे, अत्यंत कमी हा प्रमाण आहे. त्यामुळे हा कट ऑफ सुद्धा 53% लागलेला, 53.57% हा लागलेला आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रभरात या जागा असतात तर या जागा 50 जागा या विद्यार्थ्यांसाठी असतात. नंतर शेवटचं जे प्रशिक्षण आहे ते आहे आयबीपीएसचं प्रशिक्षण, म्हणजे बँकिंगचं प्रशिक्षण. या बँकिंगचा कट ऑफ जो आहे तो कट ऑफ यावेळी 94 हा सुद्धा कट ऑफ जास्त लागलेला आहे आणि जागा असतात 100. बँकिंग करण्याचं प्रमाण सुद्धा विद्यार्थ्यांचं जास्त आहे. आता राहिला शेवटचे जे प्रशिक्षण आहे ते म्हणजे पूर्व प्रशिक्षण, आपलं पोलीस भरतीचं पूर्व प्रशिक्षण. पोलीस भरतीच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 18,000 जागा आहेत आणि यामध्ये कट ऑफ हा अत्यंत कमी लागेल, कारण जागा अत्यंत जास्त असल्यामुळे कट ऑफ सुद्धा जास्त लागणार आहे. कारण फक्त 20,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे. 20,000, 30,000 विद्यार्थी, कारण सर्वात जास्त आकडा हा बार्टीचा आहे. 50,000पेक्षा जास्त बार्टीच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता आणि कट ऑफ सुद्धा त्यांचा जास्त लागलेला आहे. त्यामुळे टीआरटीचा कट ऑफ हा 18,000 जागा आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त कट ऑफ न लागता कमी कट ऑफ लागणार आहे. या सर्व जागा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. 300 जागा, 500 जागा, 700 जागा, 100, 50 अशा पद्धतीने या संपूर्ण जागा आहे. आणि पोलीस भरतीच्या सर्वाधिक जागा आहे, कारण हे 12वी नंतर अभ्यास करणाऱ्याचा किंवा पोलीस भरती करणाऱ्याचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे वेटिंग लिस्टला जे विद्यार्थी आहेत ते व्हॅलिडिटी नसल्यामुळे काही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे वेटिंग लिस्ट सुद्धा कमी होणार आहे, म्हणजे वेटिंग लिस्ट सुद्धा क्लिअर होणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपले कागदपत्र, आपली व्हॅलिडिटी असेल, आपलं डोमेसाईल सर्टिफिकेट असेल, तुमचे 10वी 12वी पदवीचे डॉक्युमेंट्स असेल, तसंच तुमचं केवायसी झालेला अकाउंट असेल नॅशनलाइज बँकेचा, नसेल तर काढून घ्या. 3 वर्षाची इन्कम तुम्हाला काढायची आहे, आधार कार्ड, या सर्व डॉक्युमेंट तुम्हाला सोबत ठेवायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि जसंही प्रोसेस काय असणार आहे पुढची हा महत्वाचा प्रश्न आहे. जसंच तुमचा स्कोर कार्ड आला, तुमचा रिझल्ट आला, त्याच्यानंतर तुम्हाला एक लिंक येईल, जीमेल वरती लिंक येईल, ते गुगल फॉर्म लिंक भरायचं आहे, तुम्हाला प्रिफरन्स टाकायचे आहे. प्रिफरन्स टाकल्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन स्लिप येईल. कन्फर्मेशन स्लिप झाल्यानंतर ते स्लिप घेऊन तुम्हाला कुठे जायचं आहे, त्या इन्स्टिट्यूट मध्ये जायचं आहे. इन्स्टिट्यूट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी
डीबी करायचा आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर येत्या 8 ते 9 दिवसांमध्ये तुमचा जो इन्स्टिट्यूटचा ग्रुप बनवला जाईल आणि तुम्हाला कधीपासून क्लास चालू होत आहे किंवा प्रशिक्षण होत आहे त्या दिवसापासून तुमचं प्रशिक्षण होईल आणि 1 ते 2 महिन्यानं सर्व विद्यार्थ्यांना त्याचे विद्यावेतन सुद्धा जमा होणार आहे. अशा पद्धतीने ही संपूर्ण प्रोसिजर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला नक्कीच समजलं असेल असं मला आशा आहे. आपल्याला नेमकं या व्हिडिओबद्दल आणि या माहितीबद्दल नेमकं काय वाटते हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपला आणि टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन व्हा, जेणेकरून येणारे सर्व समस्या आपल्या समस्याचं निराकरण आपल्या या ग्रुपच्या माध्यमातून किंवा पर्सनल कॉल करूनही तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.